भारतीय शेअर बाजार 4% गडगडला. सेन्सेक्स 2700 अंकांनी कोसळला. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीने पडझड. आशियाई शेअर बाजारातही पडसाद. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये खासदार मेधा कुलकर्णींची उडी. डॉक्टर घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड हे उर्मट कृत्य. मेधा कुलकर्णींचं शहराध्यक्ष धीर घाटेंना खरमरीत पत्र. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार. 4 सदस्यीय समितीच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय. रायगडमध्ये रुग्णालयातनं उपचारांशिवाय जबरदस्तीने घरी पाठवण्यात आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका. फडणवीसांच्या काकूंच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या. भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका. चंद्रपुरामध्ये पक्षातील गटबाजीवर नाराजी. औरंगजेबाला इथेच गाडला. महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा इथेच संपला. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेची शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनरबाजी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा देणारे कोल्हापुरातील शिक्षक गिरीश फोंडे निलंबित. सरकारच्या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कारवाई. निलंबन मागे घ्या, अन्यथा आंदोलन करू. शेतकऱ्यांचा इशारा. मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांविरोधात तक्रारी दिल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी. हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीच्या सचिवाने शिवीगाळ करत धमकावलं. प्रकाश करात, वृंदा करात आणि माणिक सरकार माकपच्या पॉलिट ब्युरोतनं बाहेर. एमए बेबी पक्षाचे नवे सरचिटणीस. लक्ष्य पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखी वागणूक. गळ्यात पट्टा बांधून भुंकायला लावलं. केरळातल्या हिंदुस्तान पॉवर लिंक्स कंपनीतला प्रकार. व्हिडिओ समोर येताच सरकारकडनं चौकशीचे आदेश. मुंबईमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्म्याचे, तर विदर्भामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांचा वर. अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सलग 4था पराभव. गुजरात जायंट्सने 7 विकेट्स आणि 20 चेंडू राखून हरवलं. सिराजचे 4 बळी, शुभमन गिलचं अर्धशतक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.